गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रकट ज्ञान से भगवान अधिष्ठान चेतन सहित जो माया में आभास रूप ईश्वर है तो तत्पद का वाच्य कहिए है और केवल अधिष्ठान चेतन तत्पद का लक्ष्य है। विषय असं चाललंय। मुळात तो हिडिंग असं जीव ब्रह्मांड वेगळं का ब्रह्मांड जीव वेगळं या हिडिंगाचा विषय चालू आहे। हा ग्रंथ अभ्यासाचा विद्यार्थ्याचा आहे पण ओघनुसार आले म्हणून ऐकायला। तर दोन्हीच अधिष्ठान लक्षार्थ दृष्टीने एक आहे पण कळण्याकरता वाचार्थ लक्षार्थ आता तत्पदाचा विचार चालू आहे, ईश्वराचा विचार चालू आहे। शुद्ध सत्व गुणामध्ये पडलेलं चैतन्य प्रतिबिंब त्याला ईश्वर म्हणावा, त्याला दृष्टांत मेघाकाशाचा दिलेला आहे। शुद्ध सत्व गुणामध्ये पडलेलं चैतन्य त्याला जीव म्हणावा आणि ईश्वर म्हणावा। आणि तो ईश्वर तत्पदाचा वाच्य आहे। वाच्य कशाला म्हणावं? वाच्य ही पदाचा अर्थ जो त्याला वाच्य म्हणावा। वाच्य कशाला म्हणायचं? पदाचा अर्थ जो त्याला वाच्य म्हणावा। तत् हे पद आहे, या पदाचा अर्थ काय? वाच्य काय? ईश्वर आहे। ईश्वर कसा आहे? शुद्ध सत्वगुण मायामध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब त्याला काय म्हणा? ईश्वर। आणि तो तत्पदाचं काय? वाच्य। आणि लक्ष्य कोण आहे? ब्रह्म। चला, जो ईश्वर है सोई जगत की उत्पत्ति और पालन और संहार करे है। आणि तोच ईश्वर आहे, तो जगाचे उत्पन्न करतो, सांभाळ करतो आणि संहार करतो। म्हणून विचारवंत पुरुष साधक लोक त्यांनाही कळते काय करतो ईश्वर? जग निर्माण करतो, पुन्हा काय करतो? सांभाळ करतो आणि नाहीच करतो। म्हणून नेहमी सांगत होतो आधारात, अरे मारणं आणि जन्म देणं ईश्वराच्या हातात आहे, तुमच्या हातात काही नाही। आता तो कसा उत्पन्न करतो है ना, हे जग उत्पन्न कसा करतो हा विचाराचा विषय, पण ऐकून घ्या। नव्याध्याचा विषय आलेला आहे। दुकानदार
संध्याकाळी पहिले दुकानदार का आता नाही, पहिले दुकानदार किराणा त्यांच्या त्या माल एवढे पिशवी आणि मग संध्याकाळी झाली ते दुकानाचं एक पोतं राहायचं आणि त्या पोतावर ते माल भरायचा आणि सकाळी उठलं का आपलं काढून ठेवायचं. तसं ईश्वर हा माळामध्ये प्रलयाच्या वेळेस समर्थ सगळ्या जीवाचं संस्कार रूपी कर्म त्या मायामध्ये भरून टाकायचा आणि हे जग निर्माण करते त्यावेळी त्याला माहिती आहे. तुम्ही कधी पेरता का ते वेळ आलं तसं हे जग निर्माण करतं. एक बहु संप्रदाय श्रुती म्हणजे एक असून अनेक होण्याचे मायाउपाधीद्वारे निर्माण करतो म्हणून हे उत्पादन करतो तो ब्रह्मदेव आणि सांभाळ करतो तो विष्णू. सकाळ जीवाचा त्याचं कर्म आणि त्यांचं कर्म संपलं, भोग द्यायचे भोगाची अवस्था संपली तो प्रलय करतो आणि असा जो असणारा तो तत्पदाचा वाच्य आहे. वाच्य म्हणजे विचारा दृष्टीने त्याग करायचा, वाच्य पदाचा म्हणजे ईश्वर पदाचा त्याग करायचा. तो करता सर्वज्ञ सर्वशक्तिमान ही उपाधी अधिष्ठानाच्या दृष्टीनं तिथं काही किंमत नाही. हो नाही तर सगळे तिथेच बसलेत. वारकरी वाङ्मय कळत नाही, सगळे या ईश्वराला सत्य म्हणून तिथेच बसले, पुढे चालत ना. मग मला कोणी विचारलं होतं हे विष्णू हे शंकर हे भक्तीच्या दृष्टीने बरोबर आहे पण तत्वज्ञानाच्या दृष्टीने ती उपाधी आहे. भक्तीच्या दृष्टीनं बरोबर आहे, त्याला ब्रह्म म्हणा देव म्हणा तुमच्या भक्तीचा विषय तो. पण साधूंच्या विचारांनी जर पाहिलं, अध्यात्म विचारांनी जर पाहिलं तर ते तरंग आहे. जीव शिव दोन्ही हरिरूपी हो, हरी हे अधिष्ठान चैतन्य त्याच्या ठिकाणी हे दोन्ही तरंग आहेत म्हणून हे वाच्य आहे. चला यह संपूर्ण शास्त्र में कहा है आणि हे सगळे शास्त्र सांगितले की तत्पदाचा वाच्य ईश्वर आहे आणि ईश्वर म्हणजे माया विशिष्ट चैतन्य. ताका यह अभिप्राय है चेतन अंश और आकाश की न्याय असंग है और आभास अंश जगत की उत्पत्ति आदि करे है. तो विचार परमार्थ तर विचाराचा परमार्थ आहे. ठीक आहे, जगताचा अधिकार आहे. ईश्वर ही आभास आहे आणि तद अधिष्ठान चेतन ब्रह्म ते लक्ष आहे आणि ईश्वर हे वाच्य आणि वाच्य आहे ते त्यागायचं असतं. वाच्य अर्थात काय आहे. हो चला और ताही विषय सर्वज्ञता है. आता काय दृष्टीनं जीवाच्या दृष्टीनं सर्वज्ञ आहे. जीवाचं लक्षण अल्पज्ञ अल्पशक्यवान बंधमोक्ष सहित परतंत्र हे जीवाचं आणि त्याच्यावरच ईश्वर आहे आणि तो ईश्वर वाच्य आहे तत्पदाचा लक्ष ब्रह्म आहे. आता वाचार्थ लक्षाचं कळलं का पण वाचार्थ लक्षार्थ कशाला म्हणावं. एखादा वाटसर एखाद्या ग्रस्ताला विचार शेतकरी अहो म्हणजे तिकडे बरं त्या झाडावरून जा असं बोलतो ना, त्या झाडावरून जा. मग लक्षार्थ इथे काय करता तुम्ही झाडाच्या जवळ लक्षार्थ म्हणा. वाचार्थ झाडावरून ओके त्याचा अर्थ वेगळा पण लक्षार्थ काय त्या झाडाजवळ. तसं तिकडं जगाचा करता माया चैतन्य घेऊन चालायचं आणि त्याचा अधिष्ठान ब्रह्म आहे.
और भक्तजन के ऊपरी अनुग्रह जो करे है तो भी केवल आभास अंश करे है. काय किती नाही रे गडे हो, हे अधिकाराचा विषय आहे. हे आपलं तुमच्या नशिबाने ऐकायला यायला लागलं. हे अधिकारी शिवाय नाही कळत. अधिकारी म्हणजे ज्याच्यावर ईश्वर कृपा झाली, ज्याच्यावर गुरु कृपा झाली त्याचा विषय. ब्रह्मज्ञान हे पोरचेष्टा नाही. हे तुमच्या काहीतरी पुण्य नाही, बाकी अधिकार नाही. तुम्ही नेहमी आम्ही सांगतो, चिंतन सांगतो आम्ही, पण ऐकतो आपल्या करता. एवढे मोठे नामदेवर आहे आपल्या करता. त्यांना बोट लावला का एक क्षणही देवाला करमत नाही. नामदेवालाही करमत नाही देवाला बरं का. देव सर्व शक्तिमान जगाचं निर्माण करता, भक्तावर अनुग्रह करणारा. आणि साधूचं घर वेगळं आहे. पण तुम्हाला वाटतंय कथा कीर्तन करणं ही साधन नाही, साधू वेगळा आहे. साधू कसा आहे, पाण्यामध्ये मासा कसा झोपतो त्याला मासा व्हावं लागतं. तेच नामदेवर आहे. या देवाला जीव घालणारे, ज्या देवाला ज्यावेळेस माऊली बरोबर नामदेवरायाला पाठविलं त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, ज्ञानोबा माझं नामदेवला भुकवलं आहे बरं का, आणि त्याला सांभाळ. असेच नामदेवर आहे. आणि ते नामदेवर त्या देवाला बागुल म्हणतात. ही विचाराचा डोक्याचा विषय आहे. आणि बागुल म्हणजे लहान मुला भूल शिवल्यासारखं, तिकडे नको बागुल आहे. आणि तेच मोठे झालं, आई कुठे बागुल झाले आण बरं. तसा खेळ आहे. म्हणून तो जगाचं निर्माण करील, भक्ताला अनुग्रह देतो, तरी पण दोन्ही आभासच आहे त्याला. और जो कुछ ऐश्वर्य है, जो कुछ ऐश्वर्य है तो केवल आभास में है. आता त्याचे षडगुण ऐश्वर्य, हे तो म्हणता षडगुण ऐश्वर्य म्हणजे त्याचे यश, औदार्य, सर्व शक्तिवान, हे त्याचे जे ऐश्वर्य आहे ते सगळं आभासच आहे, अधिष्ठानात नाही काही. षडगुण ऐश्वर्य ना, यश, कीर्ती, औदार्य, सर्व शक्तिवान हे असं जे काही भक्तीचं वर्णन केलंय ते त्याचं उपाधी आहे. और चेतनांश एक रस है. आणि चैतन्य एकच आहे. आभास असला काय नसला काय, चेतनांश एकच आहे. म्हणजे जीवाच्या ठिकाणी आभास, ईश्वराच्या ठिकाणी आभास, ईश्वराचा आभास, हे दोन्ही उपाधीमध्ये आहे. आणि त्याचं अधिष्ठान दोघं एकच आहे. पण करण्याकरता ह्याला कुठं म्हणायचं आहे आणि त्याला ब्रह्म म्हणायचं. पण दोन्ही पदार्थ नाहीसे झाले. जसं मोठी लाट आणि बाची लाट, हे समुद्रावर जिरायला एक समुद्र आहे, तसं तुम्ही देहादिकाला म्हणणारे तोमवाचा अर्थ तोमपदाचा, आणि दोन्ही स्वरूपात ठिकाणी लक्षायचं एक आहे. लक्षात दृष्टीनं चला. वाक्य विषय सत्ता स्फूर्ती देने विना और ऐश्वर्य बने नहीं. आणि या ईश्वराचं ऐश्वर्य कोणतं कळणं फार होतं. या जगाला बरं का, त्रिभुवनाला
स्फूर्ती आणि अस्तित्व साभास ईश्वरच आहे. याचा सिद्धांत फार मोठा आहे. आणि आभास असणारा तो ईश्वर तो जगाला स्फूर्ती देतो, म्हणजे प्रेरणा करतो. आणि अस्तित्व त्याचं आहे, आभासच आहे. याचं कारण काय? 15 अध्याय वाचलं कळलं. क्षर अक्षर या दोन्ही तो उत्तम पुरुष वेगळा आहे. क्षर आणि अक्षर. क्षर हे कोण आहे, अक्षर कोण आहे? जीव आणि ईश्वर. तर तो ईश्वर असणारा ह्या जगाला स्फूर्ती देतो, त्याच्या अस्तित्वाने चालतो. चला अथ ब्रह्मस्वरूप वर्णन. ब्रह्मस्वरूप वर्णन. आता हे दोन झालं. आता अधिष्ठान चैतन्य मूळ ब्रह्म व्यापक चेतन त्याचा आता वर्णन आहे, त्याचा विचार आहे. दोहा. अंतर बाहिर एक रस जो चेतन भरपूर विभू नभ सम सो ब्रह्म है नहीं मेरे नहीं दूर. टीका. ब्रह्मांड के अंतर कहिए भीतर और बाहिर जो महाआकाश की न्यायी भरपूर चेतन है सो ब्रह्म कहिए है. झालं का? विठ्ठल जळी स्थळी भरला टावरिता नाही उरला एकमेव अद्वितीय ब्रह्म. श्रुती वेद. विठ्ठल जळी स्थळी भरला अवघा देव झाला पाहिजे. गोडपणे द्यायचा गोड तैसा देव झाला सकळ. जसा गोड गोड आहे तसा देव हे चेतन हे व्यापक आहे. हे जसं महाकाश तसं. ते का सांगायचं एवढं? एवढा विस्तार बारीक का करायचा आहे? तर माऊलीने सांगितलं, आम्ही सांगतो म्हणून. मन थोडी नवनता राहिले स्वरूपी आवरण त्याच्याकरता. कोणी एक सुबोटा विचाराचा अंगीता आत्मा अनात्मा पटा देते. याच ना कोणीतरी एका विचार भूमिकेवर आलेला साधक त्याला दोन पदार्थ सांगण्यात आले. दोन पदार्थ कळले पाहिजे, आत्मा अनात्मा. आत्मा ही तुझ्या स्वरूपात ती व्यापक आहे, ती सच्चिदानंद. आणि अनात्मा आहे ते भूमिक परत उच्च भूमिका दृष्टीने म्हणण्यापुरता आहे. उच्च भूमिकेच्या दृष्टीने ध्यात्मिक जगत आज्ञान तत्कार्य आणि ते म्हणजे त्रिभुवन. हे नुसतं शब्द आहे पण उच्च भूमिकेच्या दृष्टीने. पण हे तुम्हाला कळत नाही. मग सुरुवातीला जगत असत आहे, नाशवंत आहे. त्याच्या पुढच्या भूमिकेवरती सत्वही नाही असे. म्हणून हे स्वरूपाच्या ठिकाणी नाही. आता त्याचे व्यापक कसं? आता हे पर्यायाने सांगत, काही गोष्टी पर्यायाने सांगत. व्यापक हे जेव्हा तुम्ही अभ्यासानं दोन्ही वाचाचा त्याग करतात आणि त्यावेळेस व्यापक कळलं. व्यापक तुम्ही म्हणतात सगळ्या ठिकाणी देव आहे, आत्मा सगळ्या ठिकाणी आहे हे म्हणतात, अनुभव नाही. ऐकून जा, हे ब्रह्मज्ञान आहे. हे साधूंच्या घरचे विचार आहेत. खोटच्या दृष्टीने खरेच किंवा खरे कळलं खोटं कळतं. त्याला एकच उदाहरण, त्रिगुण असार. निर्गुण हे त्रिगुण कसं आहे, निर्गुण हे सार.
हे मला काय सांगायचं आहे? हे व्यापक स्वरूप कसं आहे हे कळण्याकरता लांबून सांगायला लागलो मी. शेंगाचं कवर आहे का नाही? मग कवरमुळे आतलं बी सत्व आहे का नाही? पण आतल्या बियामुळे कवर किंमत नाही, पण कवर कळलं का नाही? तसं हे नामरूपी कवर आहे. नामरूप याच्या व्यतिरिक्त अनात्म नाही, नामरूपी आहे. मग त्यात त्रिभुवन घ्या. काय त्रिभुवन घ्या? नामरूप हे दोन मायाचे आहेत. अस्थि भाती प्रिय अधिष्ठान चैतन्याचे आहे. है नाही? ह्याला आकार आहे ना, आणि ह्याला नाम आहे. आकार आणि नाम ही माया आहे, पण याचा अधिष्ठान सूत त्याला आहे का नामरूप? त्याला त्याच्या पुढं ती दोरा सूत आहे, त्याच्यामध्ये आहे पण कोणाचा आहे? अधिष्ठान चैतन्याचा. दोऱ्यामध्ये आहे पण कोणाचा आहे? आणि आहे हे कुठं नाही? आहे हे कुठं नाही? आहेला आकार नाही, आहेला विकार नाही, आहेला काय सांगतो, आहे ही व्यापक आहे. अनेक पदार्थ ठिकाणी तुझे जिथे जिथेवर जाईल ते आहेवर जाते. स्थिर होती तरी आहेवर होती. हे आहे व्यापक आहे. आहेला आकार नाही, आणि आहे उत्पत्ती नाश्रयच आहे. हे दोन्हीचं अधिष्ठान आहे, ईश्वराचं आणि जीवाचं दोघांना जगवणार आहे सांगण्याकरता. म्हणून व्यापक हे चेतन आहे. याला अभ्यास करावा लागतो रे. हे ऐकायचं शास्त्र नाही, कर्मणिकेचं नाही, हे तो विचार करावा लागतो. साधूंचे घरचे विचार. नेहमी तुम्ही हरिपाठ म्हणता. हो, त्रिगुण निर्गुण. मग निर्गुण सार आहे ती व्यापक आहे, आणि विचारानं टिकत नाही ती कल्पित खोट आहे. विचारानं टिकत नाही ते सांग ना. त्रिगुणाचा अनुभव सांगा. का बरं? त्रिगुणाचा अनुभव तुम्हाला आहे, आणि तुमच्या स्वरूपाचा अनुभव तुम्हाला आहे. तुम्हाला ध्यान धारण करावं वाटले, तुम्हाला पूजा करावं वाटते, त्यावेळी कोणता गुण आहे का नाही? तरी तुम्ही आहेत की त्याला ओळखतात. तिकडे कोणाला श्रीमंत व्हावं वाटतं, पैसे मिळवा वाटते, वाडा हुड्या बांधा वाटते, लेकरं बाळ व्हावं वाटते, हे कोणता गुण? तरी तुम्ही आहेतच की. आणि मारामारी करता, शिवाय देतात, जे कोण बघता हलके विचार का, हे कोणाचा कोणता कम गुण, तरी तुम्ही आहेतच की. मग एक गुण असताना दुसरं नसतो. एक गुण आहे दुसरं नाही. मग हे तिन्ही गुण तुम्ही वेगळे आहेत, आणि हे गुण येतात तुम्ही व्यापक आहेत कसे आहेत? कळतं का? आलेले गेलेले गुण कळतं, पण हे कशावर? पृथ्वी कोणाबरोबर गेली का? पृथ्वीवर सगळी क्रिया होते. तसं हे जे काही व्यवहार आहे त्याचा अधिष्ठान तू आहेस, त्याला व्यापक म्हणावं. व्यापकाचा मध्ये व्यवहार नाही. त्याला कळण्याकरता सांगायचं. झाड आणि पशु आणि पक्षी एक आहेत का? झाड, पशु आणि पक्षी एक आहेत का? आहे का नाही? पण आहे कशामध्ये नाही? याच्यात वर्षामध्ये, पशुमध्ये, पक्ष्यामध्ये आहे. पशु पक्षी आहेत का? आहे सगळीकडे व्यापक आहे, आणि ते आहे तुझं स्वरूप आहे. हो,
तेव्हा मजा आहे. काय आणि हे कळे मग साधूभूत. बाकीचे कुठं असतील पण हे कळणं तुम्हाला आणि हे कळण्याचे खूण आहे हरिपाठात. व्यापकाचं चिंतन सांगायला लागलं आणि व्यापकाचं चिंतन सांगायचं म्हणजे आपलं सापेक्ष दृष्टीला. हे किती ताट आहेत रे? हे ऊसाचे ताट किती आहेत दिसतेत ना? ठीक आहे, मापता येत नाही. आहे किती याच्यात है ना? मग आहे विचाराने कळ का क्रियाने? ते बी साधूच्या विचाराने का घरच्या विचाराने? तर मला ते शिकवण्याचा विषय वेगळा आहे, पण तो विषय सारून बोलावं लागतं मला. हो, म्हणून हे तर हा गुरूंची आठवण, शंकर महाराजांचा विचार. आणखी एक उदाहरण आलं, गुरुजी सांगायला काय कमी बोला. तूप सगळेच आहे पण तोपात कोणी नाही. दुधात, दह्यात, लोण्यात आणि तुपात मग सगळ्यामध्ये आहे का नाही? आणि सगळं वेगळं आहे का नाही? है ना? आणि हे करण्याकरता सगळं करावं लागतं बाळ. हे एकदम कळत नसतं. आणि हे कळण्याकरता सगळं कर्म, उपासना, जप, तप, साधूची सेवा हे सगळं हे कळण्याकरता. सगळं शिकलं तर याच्याकरता. याला उदाहरण सगळे स्वयंपाक सामग्री आहे. कसे करता? पाणी, पीठ, आगडी हे सगळं स्वयंपाक कसं करता? जेवण करता. स्वयंपाक सगळं कसं करता करायचा? तसं हे सगळं शास्त्र, गुरुसेवा, दान, धर्म, जप, तप, ध्यान, धारणा हे सगळं स्वरूप कळलं. म्हणून बाबा नाही रे कळत. म्हणून तो ईश्वर चिंतन नाही व्यापक, त्याला ओतप्रोत चिंतन म्हणावं शास्त्राचं. पुढे वृत्तीच्या पुढे नामरूपाचा बाद करून अस्थिभाती क्रिया घ्यावं लागतंय. आणि वृत्ती स्थिरते म्हणजे सच्चिदानंद घ्यावं लागतंय. वृत्ती जसं पाण्यावरचा तरंग पाण्यावरच खेळतो, तसं तुमची वृत्ती अंत्यकरणाची मांडलेली वृत्ती ती सुखावरच खेळते, सुखावरच स्थिर होते आणि सुखातच रमते. पण न कळण्यामुळे जीवाला दुःखाचा डोंब होईल. झाला न कळल्यामुळे दुःखाचा हो न कळणे फार वाईट आहे. पण न कळणं दारू पिणारे स्वतःला मूर्ख म्हणतो का? है ना? हे कसं पटवून कळतं? तसं तुम्ही न कळणे रूपी दारून तुम्हाला वाटोळीकडे तुमचं कल्पना रूपी अविद्या ही दारू आहे तुम्हाला. आणि तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला शब्दही जाणू शकत नाही, काय नाही तुमची आयुष्य. म्हणून वृत्ती जिथे जाईल तिथे आहे असती आहेपणा वाटावा. चिद अनुभव येतो म्हणजे असते भाती म्हणजे अनुभव येतो म्हणून. आणि क्रियामध्ये त्याची जाणीव. पण हे सगळं तुझं स्वरूप आहे. आणि ज्यावेळेस वृत्ती स्थिर होईल त्यावेळेस स्थिर झालेलं तो ओळखतो. स्थिर झालेलं तू आहेस आणि स्थिर झालेलं त्या ज्ञानाने ओळखतो आहे हे तुझं स्वरूप आहे. आणि आनंद भावाला लागली वृत्ती तर हे तुझाच आनंद आहे या रूपाने कळल्या जातो. हे अशी मालिका अभ्यासाची आणि हे विचाराची मालिका आहे. म्हणून ही व्यापक आहे. ते सापेक्षित बोलायचं आहे. तसं गुळामध्ये गुळ कुठं आहे कुठं नाही असं नाही. तसं विठ्ठल जवळी ठरवला सगळीकडे एक परमात्मा स्वरूप आहे. त्याला सो
ब्रह्म नेरे नहीं और दूरी नहीं. ब्रह्म तुझे वेगळं नाही आणि लांब नाही. चला काहे ते कारण जो वस्तु अपने से भिन्न होवे और देश रूप उपाधि वाला होवे हो. तो नेरे. आता ती वस्तू वेगळी कोणती असते? आपलं वेगळे असून त्याला आकार असावा. हे वस्तू आपलं वेगळे त्याला आकार आहे. पण व्यापकामध्ये वेगळी वस्तू नाहीत ना. देशाने काळाने बाद होत नाही. देश काळ वस्तू भेद मावळवला आत्मनिर्भर विश्वकार. तिथं देश नाही, काळही नाही आणि पदार्थ नाही. आता देश कशाला बनावा, पदार्थ कशाला बनावा, काळ कशाला बनावा? आता तुम्ही कोण्या गावचे आहेत? वडगावचे, त्याला देश बनावा. तुम्ही कोण आहे तिथं हे पदार्थ बनावा. आणि आता काय हे काल आहे, हे तिन्ही वेगळे आहेत तुम्ही. म्हणजे देश काल वस्तू. चला ब्रह्म भिन्न नाही किंतु सर्व का आत्मा है. म्हणजे आत्मा स्वरूपाने सगळं एक आहे. त्याला वेगळं नाही. आत्मस्वरूपाने ब्रह्म एकच आहे. और देशाधिक सर्व उपाधि ते रहित है. आणि त्याला कोणती उपाधी नाही. देश काल उपाधी याते नेरे और दूरी नहीं कहा. म्हणून माझ्याहून वेगळं ब्रह्म नाही. किती वेळेस मी सांगितलं पण तुमच्या लक्षात नाही. सुख तुमच्याहून वेगळं सांगा आणि सुखाचा अनुभव सांगा. सुख हे तुमच्याहून वेगळं सांगा. तुमचं वेगवेगळं सुख नाही. ते किती कसले किती लांब रुंद याचा अनुभव कधी आहे? झोपीमध्ये. आणि अभ्यासाच्या विचारात अभ्यासात ज्यावेळी दोन्ही पदार्थात त्याग करायला तम पदार्थ आणि तत्पदार्थ वाचार्थ कळल्यावर नाथाच्या भागवताचा विषय आला. काय साधूंच्या अटकली वेगळे. नाथाचं भागवत नीट आहे का? व्यापक परमात्मा कसा आहे त्यांनी दृष्टांत दिला. साखरेचं डुक्कर, साखरेचं कोंबडं, साखरेचं स्वयंपाक करणारी बाई, पाहुणे आलेले साखरेचे, कारलं साखर, सगळं साखरेचं पातेलं हे सगळं. तुम्ही शास्त्र वाचता पण काय मग याच्यामध्ये डुक्कर टाकून द्यायचं चहामध्ये का कोंबडं टाकायचं चहामध्ये? पातेलं साखरेचं, सरपण साखरेचं, करणारी बाई साखरेचीच आणि चहा बी सगळं साखरेचं. याच्यामध्ये कोंबडं बरं आहे का डुक्कर बरं चहा मध्ये टाकायला? कोणता चहा गोड आहे, डुकराचा का कोंबड्याचा? का बरं? सगळी साखर आहे ना. हे जसं तुम्हाला वाटतं उदाहरण जसं आहे तसं हे सगळे तुम्ही भगवंत रूप आहेत. हे साधकांच्या दृष्टीने तुम्ही सगळे भगवंत आहात. अनंत रूपे अनंत विषय देखील हो सगळे अनंत रूपाने तो परमात्मा आहे. हो असं कुठं वाटतं? बोललं सोपं, कळलं सोपं, पण अभ्यास नाही. हेच देव वाटावं की कोण वाटावं? हे स्त्री आहे, पुरुष आहे, मुलगी आहे, भाऊ. अरे भगवंत आहे रे. धरेले सोंग येणे अवघे पांडुरंग. अरे सगळं भगवंत पांडुरंग आहे ना. हो म्हणून कितीही समजून सांगा आपण कमी पडतो. बोलती चालती देखती ऐकती काय जीवनमुक्ती. बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र शिरपती त्यांच्या दृष्टी. सासू सासरा दे माहेर दे सर्वत्र शिरपती त्यांच्या दृष्टी. सगळा देव आहे त्याला. आणि ह्याच्या करताही मग गातो एका धातो एका अंतर्बाह्य पाहतो एका. हे फक्त तुम्हाला प्रमाण वृत्ती वेळ वायाला चालला. स्वरूप आनंदामध्ये
वृत्ती मीठ पाण्यात पडल्यावर, समुद्रात मीठ पडल्यावर, नदी समुद्राला मिळाल्यावर, तसं तुझं ध्यान धारणेमध्ये किंवा तुझ्या विचारामध्ये तुझी जी स्थिती आहे तिथं बोलणं संपलं, तिथं सांगणं संपलं, तिथं शास्त्र संपलं, सगळं संपलं आणि त्याला व्यापक म्हणावं. आणि हे तुझं स्वरूप आहे आणि याच्याकरता हे सगळं आहे झालं. आणि हे कळलं तर साधूचा बोध आहे. आणि हे कळण्याकरता अधिकार परत हे साधने सगळं राहावं लागतं. आणि ब्रह्म कसंही व्यापक आहे. यद्यपि ब्रह्म शब्द का वाच्य भी सोपाधिक है. हो, ब्रह्मपद सुद्धा सोपाधिक. तिथं शब्दाने नाही रे, तिथं शब्दाचा विषय नाही. परळी परत हे बोलणे खुंटले तिथे वैखरी कैसे परळी परी वैखरी इंदुरी दोरी इंदुरी ब्रह्म. हे 4 वाचा आहेत आणि त्या 4 वाचा कल्पित आहे आणि त्याच्या पलीकडे मग शब्द नाही. थोडक्यात तो शब्दाचा. साखर गोड ही कशा रंगाची? साखर ही गोड आहे पण कशा रंगाची आहे? साखरेचे गुण साखर किती लांब आहे. तसं तुझं स्वरूप बोलायचा विषय नाही. वृत्ती रहित आहे ते स्वरूप. 3 अवस्था रहित आहे ते स्वरूप. तो कोणता पदार्थ नाही त्या स्वरूपात. आणि हे तुझं मूळ स्वरूप आहे. आणि ह्या मूळ स्वरूपाकडे जाण्याकरता, स्वरूप अनुभव येण्याकरता हे सगळं करायचं आहे. मग तिथं मला कोणता अधिकार असेल? पण व्यापक चैतन्य त्याला. तिथं जग नाही, काही नाही. चला काहे ते व्यापक वस्तू का नाम ब्रह्म है. हा व्यापक, त्याला ब्रह्म. व्यापकाला एकच दृष्टांत. व्यापकाला कोणतं दर्शन दिलं जाईल? आकाशाचा, महाकाशाचा. ही सगळी पोकळ बा कुठे आणि कुठं नाही, कोणत्या देशाचं कुठं नाही. त्रिभुवन आकाशाचं आहे ना, त्रिभुवन आकाशाचं आहे. म्हणून आकाश ही व्यापक आहे. आणि त्या व्यापकाच्या ही व्यापक तुझं स्वरूप आहे. हो, आकाश ही तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही एवढा व्यापक आहे तू. आणि ही वृत्ती मावळल्याशिवाय काही कळणार नाही. ही वृत्ती तुझी आनंदात निमग्न झाल्यावर ही कळणार आहे. आणि हे कळण्याकरता अभ्यास करा. सो व्यापकता 2 प्रकार की है. हो, एक तो अपेक्षित व्यापकता है और एक निरपेक्षित व्यापकता. हो. आता पृथ्वीपेक्षा जल व्यापक, जलापेक्षा अग्नि व्यापक, अग्निपेक्षा वायू व्यापक, वायूपेक्षा आकाश व्यापक, आणि आकाशापेक्षा माया व्यापक. आणि माया तुझ्या स्वरूपात ठेवून काही नाही. म्हणून ही सापेक्ष सांगतो, ह्याच्यापेक्षा ह्याच्या. आणि तिथं दोन्ही नाही. जाणीव नेणीव कळतं का हरिपाठ? तिथं जाणीव म्हणजे मी ब्रह्मा ही वृत्ती नाही आणि मला काही कळत नाही, अज्ञान ही वृत्ती नाही, असं तुझं स्वरूप आहे. आणि त्याला काय म्हणायचं? व्यापक. झालं का? जो वस्तु किसी पदार्थ की अपेक्षा से व्यापक होवे है और किसी की अपेक्षा से न होवे, ताके विषय अपेक्षित व्यापकता कहिए है. विषय सापेक्ष निरपेक्ष कळलं का? पण सापेक्ष निरपेक्ष 10,000 पेक्षा 15,000 त्याच्यापेक्षा होता. 15 25 पण सगळं खरं आहे. मग सापेक्ष व्यापक याला म्हणावं. पण जे मुख्य राजा त्याची व्यापकता, त्याची सत्ता सगळीकडे आहे ना. मग ही बाकीचे सापेक्ष, एकापेक्षा एक मोठे, एकापेक्षा एक मोठे. पण सगळेच मोठंच व्हायचं, सगळेच मोठं. म्हणून विचार सागराचं मंगल कळलं असलं तर ही कळलं. सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम, विधी रवी चंद्र ब्रह्माजी करू नये. ही लाट आहेत तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी. विधी रवी चंद्र ब्रह्माजी ही लाट आहेत. गणेश धनेश हे सगळे लाट आहेत तुझ्या स्वरूपात. समुद्र जसा व्यापक आहे तसं तुझं स्वरूप
एक बोलण्याचा विषय नाही, करण्याकरता दोन्ही त्याग करा आणि वृत्तीच्या मुळाशी राहा. वृत्ती नाही असं म्हणा, नामरूप नाही असं म्हणा, विचाराने वस्तू सिद्ध झाला. हो, चला. जैसे एक उदाहरण आलं करण्याकरता. नामदेवरात देवळात देव बघत होते आणि मग कुत्र्यात देव बघायला लागलेत. अगोदर कुठं आणि पुढं कुठं? ओ रे जग जेटे कोरडे सरोटे कैसा खासे. तेव्हा स्वाद म्हणे नामे तुझे कैसे गळे. नामा म्हणे खेचर पै ओळखी झाली. किती मुलं आहेत तुम्हाला? सगळं देवाचं मुलं आहे. तसं नाही. वृत्ती स्वरूपात निमग्न झाल्याशिवाय काही कोड सुटत नाही. आणि वृत्ती स्वरूपात निमग्न होण्याकरता आपला अधिकार बघून वाटचाल करा. आपला अधिकार बघून वाटचाल करा. चला, मग सापेक्ष निरापेक्ष कळलं का? हा, हो. आणि सापेक्ष तेवढं मायाचा व्यवहार, निरापेक्ष तुझं स्वरूप आहे. जैसे पृथ्वी आदि की अपेक्षा से माया व्यापक है और चेतन की अपेक्षा से नहीं है. याते माया विषय अपेक्षित व्यापकता है. मग आता सांगितलं ना, जगाच्या दृष्टीने माया सापेक्ष व्यापक आहे. माया रहित आहेस. और जो वस्तु सर्व की अपेक्षा से व्यापक होवे ताके विषय जो व्यापकता तो निरपेक्षिक व्यापकता. सगळ्याला ज्याची इच्छा आहे ती निरपेक्ष, ज्याला काही विषयाची इच्छा ती सापेक्ष. सगळ्याला इच्छा कशाची आहे? आहे की नाही व्यापक? सगळ्याला इच्छा सुखाची आहे, ते व्यापक आहे. आता ते सुखाचे साधनं कळत नाहीत म्हणून व्हायला गेले. सगळ्याला महापापी चंडाळा जिंकायला सुखाची इच्छा आहे. साधू संत साधक नीट वागलं त्यांना पण इच्छा सुखाचीच आहे. पण सुख सगळ्याला ज्याची इच्छा ती व्यापक सुख म्हणावं. बाकी ते कळत नाही म्हणून कुठे व्हायचं नको सांगायला. हा, सो निरपेक्ष व्यापकता चेतन विषय है. म्हणून निरपेक्ष म्हणजे साधना वाचून ती व्यापक आहे. काहे ते चेतन के समान अथवा चेतन से अधिक और कोई व्यापक है नहीं. चेतन से व्यापक नाही. चला, किंतु चेतन ही सर्व से व्यापक है. मग सगळे ठिकाणी चेतन व्यापक आहे. याते चेतन विषय निरपेक्षिक व्यापकता. म्हणून चेतन निरपेक्ष व्यापक. यह दोनों प्रकार की व्यापकता सहित जो वस्तु है सो ब्रह्म शब्द का वाच्य है. आणि सगळं दोन. अरे खूप मोठा विषय आहे, सांगून जातो. ब्रह्म शब्द हे सापेक्ष निरापेक्ष हे दोन्ही रहित व्यापक आहे. सापेक्ष रहित व्यापक आहे, निरापेक्ष रहित व्यापक आहे. चांगलं वाईट रहित वस्तूचे स्वरूप आहे. जिथं चांगलं वाईट आहे तिथं सापेक्षता आहे, आणि जिथं चांगलं नाही वाईट नाही ते स्वरूप आहे. मग आता कळण्याकरता माझे गुरु म्हणायचे अर्थ वेगळं कराल तर नाही सांगत मी. जर विषय कळायचा असेल सांगतो. पशु पक्ष्याला जे सुख आहे ते तुम्हाला सुख आहे. पशु पक्षी ज्या विषयात रमले ते तुम्ही त्या, पण सुख एकच आहे. सुख आता गुरुची भाषा नाही मी सांगू शकत, पण पशु पक्षाच्या ठिकाणी जे सुखाचा भोग ते तुम्हाला आहे. फक्त त्याचे तामस उपाधी तुम्ही राजस आहेत, हे उपाधी सोडून नीट बघा. उपाधी सोडून म्हणजे नामरूपाची बुद्धी सोडा. हे आकार नाम आहे, ह्याला रूप आहे,
त्याला ना ही दोन्ही बाजूला ठेवा विचारायची वस्तू एक आहे. कुत्र्याचं मरण चांगलं का राजाचं मरण चांगलं? बरं, कोणतं मरण चांगलं? मरण एकच, काय फरक आहे? कुत्र मेलं का ना राजा मेला काय? मृत्यू हा शब्द सगळ्याला एक आहे. त्याचा उपदेचा व्यवहार वेगळा आहे. कुत्र फेकून देता, राजाला जाळता, पण मरण एकच आहे ना. हे जसं एक व्यवहार दृष्टी व्यापक आहे तसं तुझ्या ठिकाणी जन्म नाही, मरण नाही, सुख दुःख नाही, असं तुझं पलीकडे आहे आणि ते आहे व्यापक. किंवा एका शब्द सांगा माझ्या गुरुच्या भाषा, व्यवहार तेवढा परिचिन, व्यवहार तेवढं स्वरूप. पुढं सो दोनों प्रकार की व्यापकता माया विशिष्ट चेतन विषय है. बस याच्या दिशेने ते चांगलं, चांगलं आणि वाईट म्हणायचं नाही त्याला. चांगलं आणि वाईट म्हण त्याच्या पलीकडे स्वरूप आहे. चांगलं पाप नाही, पुण्य नाही. हा, काहे ते विशिष्ट विषय जो माया अंश है ताके विषय तो अपेक्षित व्यापकता है हो और चेतनांश विषय निरपेक्षित व्यापकता है. हो ना. विशिष्ट मध्ये परिचिन नाही. चला वाच ना आता. यद्यपि माया विशिष्ट चेतन विषय निरपेक्षित व्यापकता बने नहीं. माया विशिष्ट चैतन्य ठिकाणी निरपेक्ष काहे ते माया चेतन के एक देश विषय है ता माया विशिष्ट चेतन से शुद्ध चेतन की व्यापकता अधिक है. हो. याते शुद्ध चेतन विषय निरपेक्षित व्यापकता है. शुद्ध उपाधी रहते व्यापक आहे आणि उपाधी सहित परिचिन नाही. तथापि माया विशिष्ट जो चेतन है सो परमार्थ दृष्टि करके शुद्ध से भिन्न नहीं किंतु शुद्ध रूप ही है. परमार्थ दृष्टी सगळं एकच आहे. अधिष्ठान दृष्टी हरीचे याद असा. याते माया विशिष्ट में भी जो चेतन अंश है ताके विषय निरपेक्षित ही व्यापकता है. कुठे असलं तरी गुळाची गोडी कुठं असलं एकच आहे. पोळीमध्ये असो, लाडूमध्ये असो, गोडी एकच आहे. तसं मायामध्ये चेतन एकच व्यापक आहे. इस रीति से माया विशिष्ट ही ब्रह्म शब्द का वाच्य बने है. असं की माया विशिष्टला ब्रह्म म्हणले तर काही फरक नाही. और शुद्ध चेतन ब्रह्म शब्द का लक्ष्य है. आणि शुद्ध चेतन हे ब्रह्म शब्दाचा अर्थ लक्ष आहे. लक्ष कशाला म्हणावं सांगतो तुम्हाला. तसं अंत्यकरण सोडून म्हणजे लक्ष कळत. तुम्ही अंत्यकरणाचं म्हणतो म्हणजे वाचा अर्थ. मी करता, मी भक्ता, मी स्त्री, मी पुरुष, मी शाणा, मी एवढे हे सगळं वाचा अर्थ आहे. आणि त्याचा अधिष्ठान लक्ष अर्थ तू आहेस. याते ईश्वर शब्द और ब्रह्म शब्द दोनों का समान ही अर्थ प्रतीत होवे है. कारण एकच वस्तू ह्याला बोळी आहे माऊलींची. सोनं आणि अलंकारात काय फरक आहे? सोनं आणि अलंकार वेगळं आहे का? ओवी आहे. का भेद झाले तर तो भंगाराचा अलंकार होता समज आहे का त्या विस्तार. सोनं आणि अलंकार जसा वेगळा नाही तसं हे तुझं स्वरूप वेगळं. हे सगळं तूच आहे. सोनं बाजूला काढायचं का अलंकार बाजूला काढायचा? बरं कस वेगळा आहे का? अलंकाराचा सोन्याचा कस वेगळं? अरे अलंकार सोनं आहे तसं हे सगळं परमात्मा तुझं स्वरूप आहे. म्हणून तुका म्हणे जे जे भेटेन त्याच्या वाटे मी आयसे. तुका म्हणे पुढं काय? माझा मुलगा बॅरिस्टर आहे. अरे बापरे, तुझा मुलगा डॉक्टर आहे. बघ आणि ज्ञान सांगतो कशाला? ते गुरुजीने सांगावं येतं. गुरुजींची हजेरी घ्यावी. चला. तथापि ब्रह्म शब्द का तो यह स्वभाव है जो बहुत स्थान विषय लक्ष्य अर्थ को बोधन करे है और काहू स्थान विषय वाच्य अर्थ को कहे है. आता त्याचा विषय बुझा. हे चिंतन मार्ग पुंडली वेळ झाला बाप्पा याला.
बोलायचं काम नाही. म्हणून मागच्या वेळी का वेळ होती काय किती झाली? 4:30 का 5 झाली? 5:15.